संतोष देशमुख हत्या प्रकरण आता चांगलंच तापलंय। आक्रमक विरोधकांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय। त्यापुढे जात आता अजित पवारांनाच विरोधकांनी आव्हान दिलंय। एकंदरीतच या प्रकरणावरनं विरोधकांनी रान उठवलं असून राष्ट्रवादी आणि खास करून धनंजय मुंडेंना पुरतं कोंडीत गाठलेलं आहे। पाहूयात। अजित दादा क्या हुआ तेरा वादा, अजित दादा तेरा वादा क्या हुआ रे? काय को इसको अंदर लिया? ये अंदर लेने क्या जैसा नहीं है। संगीत दिघोळे पासून जानता संतोष देशमुखापर्यंत हत्याचे बेरेज केले तर अजय दादा जरा हिशोब करा। आणि या हत्या कोणी घडवून आल्या, त्याच्या मागचा मास्टर माइंड कोण, कोणी हे उद्योग केलेत, हे जर तुम्हाला माहित नसलं तर परभणीला माणसं पाठवा, बारामतीचे माणसं पाठवा, बारामतीचे माणसं परळीत पाठवा। संतोष देशमुख प्रकरणावरून धनंजय मुंडेंवर निशाणा साधताना आमदार सुरेश धस यांनी थेट अजित पवारांनाच आव्हान दिले। संतोष देशमुख प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होते। अजितदादा मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेत नाही असा सवाल धस यांनी केला। मात्र यानंतर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा नवा सामना रंगलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी धस यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला। महायुतीत वाद झाल्यास त्याला सुरेश धस जबाबदार असतील असा इशारा मिटकरींनी दिला। क्या हुआ तेरा वादा आणि एकेरी भाषेमध्ये अगदी दात मनगट खाऊन, तर हे महायुतीला शोभणार नाही। आम्हाला या प्रकरणात त्यांच्यासारखं राजकारण करायचं नाहीये। पण सुरेश धस हे जर त्यांच्या प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांचं ऐकत नसतील, हे जर मुख्यमंत्री देवेंद्रजींचं ऐकत नसतील, तर मग यांना कोणाचा वचप, कोणाचा धाक राहिलेला आहे की नाही? सुरेश धसांनी जरा अजितदादांवर बोलण्यापूर्वी 10दा विचार करावा, अन्यथा महायुतीमध्ये जर द्वंद्व युद्ध निर्माण झालं तर त्याला जबाबदार सुरेश धस राहतील, ही नोंद घ्यावी। सुरेश धस यांनी अजितदादांचं नाव घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी सुरेश धस यांना खडेबोल सुनावले। धस यांचा गृह खात्यावर विश्वास नाही का असं म्हणत चव्हाण यांनी धस यांच्या कोर्टात चेंडू टोलावलाय। सुरेशांना धस राजकारणाच्या पोटी म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येचं राजकारण करतायत आणि कुठेतरी आपल्याच मित्रांना अडचणीत आणण्याचं काम ते करतायत। म्हणून मी देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती केली होती की त्यांनी तात्काळ यांना आवर घालावा, अन्यथा महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम ते करतायत। म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आणि गृहमंत्र्याला माझी परत एकदा विनंती आहे की सुरेश धस साहेबांना आवर घालावा। सूरज चव्हाण यांच्या टीकेनंतर सुरेश धस यांनी आपल्या खास शैलीत चव्हाण यांचा समाचार घेतला। सूरज चव्हाण बोलला माझ्यावर। सूरज चव्हाण, अरे तू बालवाडीत सुद्धा नाही अजून, तू माझ्यावर बोलतो। बालवाडीतल्या लेकरांनी माझ्यावर बोलू नये। संतोष देशमुख प्रकरणावरून सत्ताधारी पक्षाचे आमदारच आता एकवटले। सुरेश धस यांच्यासह महायुतीच्या अनेक आमदारांनी या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। मुंडेंच्या राजीनाम्यासाठी अजितदादांकडे विरोधक बोट दाखवतायत। त्यामुळे बीड प्रकरणावरून महायुतीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा नवा सामना रंगलाय। सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।